नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार. संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार. संपूर्ण देशाचे पंतप्रधान यांच्याकडे लक्ष. पिंपरी चिंचवडचे शिवसेना शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला उधाण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाघेरे परिवाराशी खास भेट. ठाकरे गटाला धक्का मिळण्याची शक्यता. हवामान विभागानुसार 22 सप्टेंबर पासून राज्यभर पावसाचा अंदाज. पुढील 5 दिवस सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता. नवरात्रोत्सव पावसात साजरी होण्याची चिन्ह. चाकण मेट्रो विस्तारावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईत बैठक. हिंजवडी ते चाकण मार्गाने वाहतूक कोंडी कायमची सुटण्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण. इचलकरंजीमध्ये प्रेम विवाहाला मदत केल्याच्या रागातून दाम्पत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघड. या हल्ल्यात प्रमोद शिंगे यांना गंभीर दुखापत. अमेरिकेने H1B व्हिसा फी एका नवीन धोरणानुसार सुमारे ₹88 लाख ही फी नवीन अर्जदारांवरच लागू होणार. विद्यमान व्हिसाधारक किंवा नूतनीकरणासाठी ही फी लागू होणार नाही. बीडमध्ये नवगंद राजोरी पुलाचे काम अपूर्ण. मुसळधार पावसामुळे पर्यायी रस्ताही गेला वाहून. 50 गावातील नागरिकांचा कोसो दूरचा प्रवास. पुलाचं काम तात्काळ पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. राज्यभरात नमो युवा रन उपक्रमाचे आयोजन. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवात. युवकांमध्ये आरोग्य आणि क्रीडा प्रेम वाढवण्यासाठी उपक्रमाचे आयोजन. नवी मुंबईमध्ये सायन पनवेल महामार्गावर केळ्यांनी भरलेला ट्रक पलटी. पहाटे बाजारात जाणाऱ्या ट्रकचं मोठं नुकसान. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ट्रक बाजूला करायचे काम सुरू. नागपूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई. गांजा विक्री करणाऱ्या युवकाला अटक करून 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त. तपासात आरोपीकडून 238 ग्रॅम गांजा गोळा केला असून पोलीस तपास सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक. पाकिस्तान तुर्कीचे झेंडे आणि व्हिडिओ शेअर झाल्यामुळे खळबळ. अमेरिकेकडून H1B व्हिसासाठी नवे नियम लागू. नवीन अर्जदारांना मोजावे लागणार ₹88 लाख. H1B व्हिसावर अमेरिकेचं स्पष्टीकरण. मुंबईतील BKC ते कफ परेड सुपरफास्ट 1.5 तासाचा प्रवास आता फक्त 30 मिनिटात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात 3 कोटी खर्च होतो. 100 बोकडं दिली जातात. संजय गायकवाडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. कोल्हापुरात 8 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्गावतार 5 नराधमांच्या हाताला चावा घेत आरडाओरडा करत किडनॅपचा प्रयत्न हाणून पाडला. GST कपात आणि दसऱ्याच्या तोंडावर स्मार्ट टीव्हीवर बंपर ऑफर. तब्बल 15,000 पर्यंत स्वस्त झाल्या. जपानमध्ये ओकासा वर्ल्ड एक्स्पो 2025 एक्स्पो पाहण्यासाठी जगभरातील उद्योजकांची गर्दी. महाराष्ट्रातला उद्योग विभाग शिष्टमंडळही सहभागी. जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला. बैठकीत झालेल्या अनेकांना मधमाशांचा चावा. मनोज जरांगेंना तात्काळ समन्वयकांनी बाहेर काढलं. धाराशिवच्या उमरगा लोहारामध्ये मुसळधार नदीचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पावसामुळे बेनीतुरा नदीच्या पाणी पातळीत वाढ. धाराशिवच्या उमरगामध्ये जनजीवन विस्कळीत. घरामध्ये शिरलं पाणी. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील समस्या निर्माण होण्याची शक्यता. कोयना नगरला निसर्गाच्या कुशीत सुसाट धावणार जॉय मिनी ट्रेन. शंभूराज देसाई यांची निसर्गरम्य प्रदेशात पर्यटन विकासास चालना. भारत अमेरिका व्यापार करार मार्गी लागण्याची शक्यता. पियुष गोयल सोमवारी जाणार अमेरिकेच्या दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार. ते कोणत्या विषयावर बोलणार अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. शिर्डीत केंद्रीय गुप्तचर विभागाच्या कार्यालयासाठी जागा. शेती महामंडळाची 1200 चौरस मीटर जमीन. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर्स गैरहजर. या प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक.